बाळमानेंच्या उमेदवारी माघारीवर वैभव नाईक यांनी पक्षालाच घरचा आहेर दिलेला आहे। बाळमानेंच्या उमेदवारीवर एकत्रित बैठकीत निर्णय व्हायला हवा होता। निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं असतं असं वैभव नाईक यांनी म्हटलंय। वैभव नाईक यांनी पक्षालाच घरचा आहेर दिलेला आहे। बाळमाने यांनी माघार घेतल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या उमेदवारीवर वैभव नाईक यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं असतं। त्यांच्या उमेदवारीवर बैठकीत निर्णय व्हायला हवा होता असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। बाळमाने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाईही करण्यात आली, टीकाही करण्यात आली। त्यानंतर निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं होतं असं वैभव नाईक यांनी म्हटलंय। पक्षाची खरं तर आज पक्षाच्या संख्या कमी होती, त्यामुळे वस्तुतः ते निवडून येणार आमचाच निर्णय होता। परंतु त्या संदर्भात भूमिका आपली ठरली असती आणि ठरली असती तर आज बाळमानेसारख्या माणसांचं फावलं नसतं। त्याचबरोबर आज खरं तर बाळमाने जरी विरोधी पक्षात गेले आणि त्यांनी उमेदवारी घेतली तरी खरं नुकसान आमच्यापेक्षा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांच्या लक्ष्मी दर्शनाचं झालेलं आहे। त्यांना ती लक्ष्मी 800-900 लोकांना लक्ष्मी दर्शन होणार होती, ती थांबली। त्यामुळे आमच्यापेक्षा सत्ताधारीच लोक नाराज जास्त आहेत।